कांचन तू इथं काय करतोय? माझ्या नवऱ्याने जर बघितलं ना उगाच वांदे होतील. अगं कशाला घाबरती त्या नवऱ्याला? त्याला मी खाली जाताना बघितलं म्हणून तुम्ही डेअरिंग केली ना वरती यायची. अरे पण मी तुला म्हणले होते ना उद्या भेटते म्हणून. कांचन 1.5 महिना झाला आपण दोघ जण भेटलेलो नाही. आणि हे बघ तुझ्या सुखात असतो मी, तुझ्या दुःखात पण मीच पाहिजे. काय अगं प्रेम केलेलं आहे मी. ऐक माझं, त्याच्यासोबत आहे ना घटस्फोट करून टाक. हॅलो कुठेस बेबी तू? अगं मी कांचन उरुली कांचनला आलोय मी. तिथे काय आहे? ते डोंबे बंधूंचं कृष्ण नर्सरी आहे ना, तिथं मी झाडांची रोपं बघायला आलोय. आपलं ठरलंय ना आपल्या फार्म हाऊससाठी ना आपल्याला झाडांची रोपं घेऊन जायची म्हणून आलोय मी. पण आपलं तर ठरलं होतं ना कृष्ण नर्सरीला आपण दोघं सोबत जाणार आहोत. जाऊ ना, तू बरी झाली की जाऊ मग आपण. अरे तिथं जायची गरज नव्हती. तू आज जर घरी बसून ऑर्डर दिली असती ना फोनवर तर त्यांनी उद्या पोहोच केली असती घरी. बाय हा ठीक आहे, मी आता त्यांच्यासोबत आहे मीटिंग मध्ये. मी नंतर करतो. बाय बाय. हा 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 कसं येण्यात काढलं दे टाळी. चल वरती सांगतो तुला. इथं काय थांब इथं, क्लिअर कर हे सगळं आधी. दिलीप. अबे साले. कोण दिलीप? दिलीपच्या साडूच्या मेवणीच्या पुतणीची ननंदची लाणी मावस बहीण कांचन वहिनी. माझी पण ती वहिनी लागती. चल ना बाळा, थांबण्यात अर्थ नाही. चल. काय चाललंय? आणि हे कोण आहे? हे दिलीपच्या साडूच्या मेवणीच्या ननंदची मावस बहीण म्हणजे कांचन. कांचन तिकडून वहिनी लागती, माझी पण वहिनी लागती. तुम्ही दाजी 1 मिनिट. तुमच्या लग्नाला आलो होतो ना मी. फोटो कसला भारी काढलाय आपण. नाही आठवत मला सगळं आठवतं. वरती मी गर्लफ्रेंड माझी ही वरती मी. चल बाळा.